पुरंदरचा किल्लेदार विजय शिवतारेच चुरशीच्या वाटणाऱ्या तिरंगी लढतीत मिळवला एकतर्फी विजय। तब्बल 24,188 मतांनी संजय जगताप यांचा केला पराभव। एकदा निवडणुकीत गाजत असलेला पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाण्याबाबत भूमिका स्पष्ट करत असतानाच निष्ठावंतांना हा विजय समर्पितही केला। आणि त्याचबरोबर घरातील मंडळी एकत्रित असली पाहिजे। अख्खा पुरंदर हाच माझा तसं कुटुंब, पण निश्चितपणे माझी मुलगी असेल, डॉक्टर ममता असेल, मुलगा विनस असेल, त्याचप्रमाणे माझी सून नेहा असेल आणि सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय एकत्रित बसून सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते, आणि त्याच्यामुळे हा विजय झाला। बापू, तुम्ही आता म्हणलं विजय झालेला आहात, जनतेला काय सांगाल? 1.5 वर्षाच्या आत गुंतवणुकीचं पाणी पुरंदरच्या लाभार्थी गावांमध्ये फिरवणार। विमानतळाच्या बाबतीत जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाबरोबर राहत एकाही शेतकऱ्याचं 1 रुपयाचं नुकसान न होता चांगले काय मार्ग निघतील ते सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग काढणार। IT पार्कच्या संदर्भामध्ये, रोजगाराच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची जी भूमिका ते आहे। 100 बेडचं महिला रुग्णालय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मंजूर केलेलं आहे। त्या संदर्भामध्ये मुंबई जिल्हा रुग्णालय महत्त्वाची काम आहेत। हा विजय खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदे माननीय मुख्यमंत्री यांनी गेल्या 2.5 वर्ष सर्वसामान्य माणसासाठी दिवस रात्र सकाळी 8 ते पहाटे 5 पर्यंत काम करत लोकांच्या मनामध्ये जो काही विश्वास निर्माण केलाय त्या विश्वासाचा सुद्धा मोठं श्रेय या विजयामध्ये। बापू जी, एक हिंदी में बैठते तो बड़ी जीत हासिल की है, आपने क्या बोलेंगे जीत के बारे में? ये तो सभी महायुति के सब नेताओं, महायुति के सभी कार्यकर्ता, भाजपा सेना, सभी लोगों ने जो एक साथ मिलके बड़ी तादाद में एक साथ मिलकर जो ऑर्गेनाइज किया, स्ट्रेटेजिक प्लानिंग करके किया, लोगों को विश्वास में लिया। जनता और कार्यकर्ता ये दोनों इतना एकरूप हो चुके थे कि ये पूरी इलेक्शन उन्होंने हाथ में ली थी, जनता ने हाथ में ली थी। और निश्चित रूप से सभी का मैं आभार मानता हूँ। पुरंदर हवेली की जनता हो, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हो, माननीय उप मुख्यमंत्री हमारे देवेंद्र जी फडणवीस हो। अब दादा ने थोड़ा साथ देता तो और 30,000 मेरा लीड बढ़ जाता था। 45,000 में होता, 15,000 इधर बढ़ जाता था, 30 तो बढ़ जाता। तो अब जीत हो गई है, आप क्या गिले शिकवे रहेंगे या छोड़ देंगे? आप जीत तो हो गई है, आप गिले शिकवे रखेंगे या दोस्ती रखेंगे? ये बोल चुका है, मैंने बोल दिया है उनको। हमने एक बार दोस्त बोला तो दोस्ती रखना चाहिए। अब उनको नहीं रखना, उनका स्वभाव है, तो छोड़ो, उनके ऊपर छोड़िए, हम गलत कुछ नहीं करें। या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।